खरं तर मी का बोलणं टाळते बरं का, पण ह्या बाईच्या टकुऱ्यात घुसतच नाही. ही दुसऱ्याचं खानदान काढते, म्हणजे आमच्यासारख्या लोकांचं खानदान काढते. बरं, आमच्यासारख्या बेकार लोक आहेत, आम्ही झोपडपट्ट्यातले आहेत, आमचं निळं रक्त आहे, आम्ही शुद्ध बीजाचे नाहीत, सगळं आम्ही मोकार आहेत, आम्ही काय काय आहेत जे म्हणशील ते आहेत, बरोबर. पण माय, तू तरी कुठं चांगली आहेस ग? आमच्या खानदानाचा तू बाबा हे सगळीकडे सांगायला लागलीस, प्रचार करायलीस आमच्या खानदानाचा. तो खानदान कोणतं चांगलं आहे ग? आव, तू तर तो ह्या खानदानाबद्दल आता मी तर बोलणार नव्हते मी, पण बोलावं लागायले, वगाला आल्यावर बोलावं लागत आहे. तो ह्या खानदानीत हे आहे काय, स्वतःची जात सोडून, स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या जातीत परजातीत पळून जायचं आहे का? हां, आणि तो ह्या जातीत आहे का असं एक नवरा असताना दुसऱ्या संग झोपायचं, निजायचं हाय? चड्ड्या पॅन्ट्या फेडू द्यायच्या आहे का तो ह्या जातीमध्ये? आमच्या जातीपेक्षा तर तू लई उंच आहेस, वरच्या जातीतली आहेस म्हणून म्हणाले, कारण तू लई जातीभेद करतीस आणि आमच्या निळ्या भगव्या रक्तावर तू जातीस, म्हणून तुला विचारावं लागायला लागले की तू ह्या जातीत असं कवा आहे? आपली जात सोडून, आपला धर्म सोडून परजातीत परधर्मात जायचं, घुसायचं, हां आहे का असं? अगं काय म्हणतेत ना, पटन ते लिहावं आणि पचन ते खावा. हा, अगं एवढं निचरटन एवढं पानसट व्हायचं नसतंय ग, लयच निचरटन पानसट व्हायच मग. हा, लाज तरी कुठं ठुलेलीस कुणाला ठावं? हा, नाक नकटन भोक वक्त म्हणते ते तसं घेऊन चालायचं, कुठं चाललं तर नकट्या चांगल्याला नाव ठेवायला. हा, नकट खुंस तर म्हणाला आणि मुडं जपत कानाला. अगं स्वतःच्या लेगिन्स काढलेल्या ते बघ की. हा, तुला खानदानी पानदानी होतीस तर तू कशाला गाडी घोड्यात जाऊन झोपत होतीस, निजत होतीस, तिथं तू ह्या पॅन्टी काढत होते, उतानी पडत होतीस. आणि तू सांगतीस काय आम्हाला आमचे निळे रक्त, आमचे भगवे रक्त, आम्ही झोपडपट्टीतल्या, आम्ही मोकार, आम्ही टुकार, आम्ही सगळे आहेत. तरीसुद्धा आम्हाला सन्मानानं जगायचा अधिकार भारतीय संविधान देतं. आणि फरदडे तुला सुद्धा देतंय संविधान अधिकार, म्हणून तू एवढी माजलीस, वाफाला आलेलीस, माजावर आलेलीस दलिंद्री. हां, थांब जरा, तुही जिरणार आहे, जरा दम काढ, आम्ही कायद्यानं गेलो.